सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने सोलापूर जिल्हा आणि शहराची संपूर्ण कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त केली आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यानंतर अवघ्या काही तासातच हा निर्णय घेतला गेल्याने जुन्या पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। सोमवारी सोलापुरात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। या मेळाव्यानंतर नवनियुक्त संपर्क प्रमुख खासदार धैर्यशील माने आणि खासदार ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत नेमकं काय घडलं हे स्पष्ट झालं नसलं तरी बैठकीनंतर पक्षाने अत्यंत कठोर पाऊल उचलले। पक्षाने जिल्हा आणि शहराची कार्यकारिणी बरखास्त केल्याचे समजताच शासकीय विश्रामगृहावर उपस्थित असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांची एकच धावपळ झाली। ज्यांच्याकडे महत्त्वाची पदे होती अशा अनेक नेत्यांनी धक्का बसल्याने विश्रामगृहातून तातडीने काढता पाय घेतला। बैठकीनंतर असे काय कळाले की सगळेच पळाले अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय गोटात रंगू लागली आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।